पाशाबाई, तुम्ही शेतकरी नेते आहात, तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. आज तुम्ही तिथूनच आहेत जिथली माणसं मुळात सकट उखडून पडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये शब्दांचे खेळ केले जात आहेत, अशा प्रकारचा आरोप केला जातोय. शेतकरी ज्याचं नुकसान झालं त्याच्याकडूनच घेतलं जाणार, अशा प्रकारची टीका केली जाते. या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं राजकारण होणं हे योग्य आहे का? विलासजी, खर तर एक शेतकऱ्याचा मुलगा या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर काय करू शकतो ते आपण तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे की तुम्ही तुमच्या पदाचा उपयोग, तुमच्या कामाचा उपयोग तुम्ही आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या गावासाठी, जिथून तुमचा जन्म झालेला आहे त्या मायभूमीसाठी तुम्ही करताय. त्याबद्दल खरंच मन भरून येत आहे. आपलं अभिनंदन. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फक्त म्हणजे आता हे ऊस ओमजींना मला सांगायचंय, ओमजी, हे पैसे ऊस उत्पादकाकडून घेतले जाणार नाहीत. हे 5 रुपये साखर कारखान्यातल्या नफ्यातून द्या अशा पद्धतीचं सांगितलं गेलेलं आहे. आणि फक्त साखर कारखान्याच्या पैशावरच शेतकऱ्याला जे 60 लाख हेक्टर मध्ये आता जे प्राथमिक अंदाज आहे नुकसानीचा, ते 60 वर थांबणार नाही. हे त्याच्या पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. का तर 1,40,00,000 हेक्टर खरीपाचा पेरा आहे. एकच मिनिट 15 रुपये जर कारखान्याकडनं पैसे घेतले तर 15 रुपये कारखानदार कुणाकडून कमवणार आहे? ऊस उत्पादकाकडून कमवणार आहे, कुणाकडून कमवणार आहे? ओमजी ऐकून घ्या, 15 रुपये राहिलंच नाही. आता फक्त 5 रुपये सांगितलेले आहेत आणि 5 रुपये ते पण कारखान्याच्या नफ्यातून द्यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की ते शेतकऱ्याचे कारखानेवाले काय म्हणाले माहितीये का? हे कारखानेवाले काय म्हणाले माहितीये का? देणार नाही म्हणाले. ते काय असे नाही येत ते. मी आधीच माझ्या प्रस्तावनेतच सांगितलं, लहान लहान पोरं आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून वाचवलेले पैसे माझ्या शेतकऱ्याला द्या म्हणतायत. पण काल जी बैठक झाली त्या बैठकीत कारखानदार म्हणाले देणार नाही म्हणाले. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, साखर कारखानदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे साखर कारखाने उभे करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतूनच पैसे दिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त जर कुठल्या पिकाचं लाड झाला असेल तर ते ऊसाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ही भाषा वापरू नये असं आमचं त्यांना विनंती आहे. संकट आलेलं आहे. शेतकरी तिथं काय एक शेतकरी ऊसाचा आहे का बाजरीचा आहे का ज्वारीचा आहे का कशाचा आहे ह्याच्याकडे न बघता, जर समजा एवढ्या मोठ्या संकटातून जर समजा शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ज्या ज्या घटकाकडे पैसे त्या सगळ्या घटकाने आपल्या खिशातले 2 रुपये दिले पाहिजे. आणि म्हणून फक्त काही ऊस साखर कारखान्याच्या नफ्यातूनच सगळ्या शेतकऱ्यांना मदत पुरी होणार आहे का? अजिबात नाही. पैसे तर सगळ्यालाच मागावं लागणार का? ते शेवटी सरकार काय आहे? सरकार तर सगळ्या व्यवस्थेतूनच पैसे गोळा करून देते ना. सरकार थोडीच आपल्या खिशात होती किंवा सरकारला स्वतः का हे सगळे. बोला ना, बोला ना. 22 लाख कोटी रुपयाचं कॉर्पोरेट सेक्टरचं कर्ज केंद्र सरकारनं राईट ऑफ केलं. मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या 22 लाख कोटी रुपयाचं जे सरकारनं कॉर्पोरेट लोकांचं कर्ज राईट ऑफ केलंय, ह्याच्यामध्ये आपण 2009 ची जर कर्जमाफी घेतली देशातली तर 70 ते 72 हजार कोटी रुपयात देशातली कर्जमाफी झाली असती. ह्या 22 लाख कोटीमध्ये शेतकऱ्याची 27 वेळेस कर्जमाफी झाली असती पाशाबाई. म्हणजे कॉर्पोरेटच्या लोकांचे 22 लाख कोटी रुपये माफ करायला केंद्र सरकारकडे पैसे आहेत. आणि जी शेतकरी आज मरणाच्या दारात उभे आहे का तर स्वतःचा प्रपंच चालू शकत नाही, स्वतःच्या लेकराचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही, त्या शेतकऱ्याला पैसे द्यायच्या बाबतीत काय अडचण असावी सरकारला, केंद्र सरकारला? ओमराजे आपल्या सोबत वैशाली ताई आहेत. मी वैशाली ताईंना विचारतो, प्रवक्ते आहेत. आणि अजितदादा तर जेव्हा कर्जमाफीचा विषय काढला जातो ना, अजितदादा अंगाला झिंजाडा देतात. असं एकदम हे होतं त्यांना. नाही बडेजे, प्रकल्पाला पैसे घेण्यासाठी सरकार कर्ज उचलतंय ना. महाराष्ट्र राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं, आज 10 लाख कोटीच्या घरात चाललंय. मग शेतकरी मरायला लागलाय. शेतकरी मरत असताना त्याला वाचवायचं असेल तर अजून 1-2 लाख कोटी घ्या ना, काय फरक पडायला? वैशाली ताई,